आम्ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी पण तिचा प्रयत्न करत आहोत व लवकरच त्याचे निकाल सुद्धा आमच्या हाती येतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज एकच नाव घुमतंय, वेदा प्रकाश सरफरे. अवघ्या 1 वर्ष 9 महिन्यांच्या या लहानग्या परीनं जे करून दाखवलंय ते ऐकून मोठे मोठे पोहणारेही थक्क होत आहेत. भारताच्या इतिहासात सर्वात कमी वयाची पोहणारी म्हणून वेदाचं नाव आता सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय. रोज संध्याकाळी सराव, थंड पाणी, मेहनत आणि या सगळ्याला साथ दिली ती कोच महेश मिल्के आणि गौरी मिल्के यांनी. तिचा उत्साह दांडगा होता. सुरुवातीला आम्ही तिला खेळत बागडत पाण्यामध्ये घेतलं. त्यानंतर तिला फ्लोटिंग शिकवलं, ब्रीदिंग करायला शिकवलं. हळूहळू तिचा उत्साह एवढा वाढत होता, तिला पाण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी तिला थोडंसं अंतर 5 मीटर 10 मीटर अशा प्रकारे घ्यायला लागले आणि एक दिवस तिने 25 मीटर अंतर हे सहज पूर्ण करून दाखवलं. त्यानंतर आमचा उत्साह आणखीन वाढला की ही मुलगी काहीतरी नक्की करेल. मग तिच्यावरती आम्ही थोडी मेहनत घेतली, तिची प्रॅक्टिस घेतली, तिला खेळवत शिकवलं आणि तिने 1 वर्ष 7 महिन्याची असताना या शासकीय जलतरण तलावावर 25 मीटरचा पूल आहे हा, त्याच्यावरती तिने 100 मीटर एवढं मोठं अंतर तिने अवघ्या 10 मिनिट 8 सेकंदामध्ये पार काढलं. पण या यशामागे फक्त वेदाची हिंमत नव्हती, तर तिच्या आई वडिलांची अफाट जिद्द आणि समर्पण होतं. यापूर्वी पूर्ण जगभरामध्ये फिलिपाईनची एक मुलगी आहे जिने 2 मिनिट 7 सेकंदामध्ये 25 मीटरचं अंतर पूर्ण केलं होतं. पण ह्याच्या पुढे जाऊन वेदा सरफरे हिने वयाच्या 1 वर्ष 9 महिन्यामध्ये असतानाच 10 मिनिटांमध्ये 100 मीटरचे अंतर पार केलेलं आहे व त्यामुळे तिचं नाव आता इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये सामील झालेलं आहे. त्याचप्रमाणे तिचं आम्हाला कालच ईमेल आलेला आहे, एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव गेलेलं आहे आणि आता आपण तिच्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करत आहोत. स्विमिंगला शिकवण्याचा निर्णय म्हणजे पहिले तर तिच्या बाबांचं स्वप्न होतं की आपल्या मुलांनी स्पोर्ट्समध्ये करिअर करावं किंवा फॉरेनमध्ये जे कल्चर आहे की अगदी लहान मुलांना जे काय लहानपणापासूनच स्विमिंगचे धडे दिले जातात ते कुठेतरी आपल्याकडे मिसिंग आहे असं त्यांना वाटायचं. तर जेव्हा वेदाचा जन्म झाला तेव्हाच त्यांनी म्हणजे जन्माच्या आधीच त्यांनी ठरवलं होतं की हिला स्विमिंगला घालायचं, कारण की माझा मोठा मुलगा रुद्र सरफरे हा 11 वर्षाचा आहे व गेली तो 2.5 महिने महेश मिल्के सरांकडे प्रशिक्षण घेत आहे. सो त्याची एक प्रेरणा घेऊन म्हणून की आपल्याला मुलांना स्पोर्ट्समध्येच करिअर घडवायचं आहे व त्या हेतूने आम्ही जेव्हा तिला स्विमिंगला स्टार्ट केली आणि 9व्या महिन्यामध्ये पहिल्यांदा आम्ही तिला पाण्यामध्ये घातले तेव्हा ती एकदम पाण्याशी तिने एकदम फारच छानपैकी मैत्री करून घेतली आणि तिने खूप छान रिस्पॉन्स दिला. त्यामुळे आम्ही पण कॉन्फिडन्स झालो की बाबा ही खूप छानपैकी करू शकते व मॅडमनेही तिला फार छान प्रकारे तिला खेळवून मिळून मिसळून असं म्हणजे तिला शिकवलं. त्याच्यामुळे तिने अवघ्या 11 महिन्यामध्ये तिने विदाऊट फ्लोट ती स्विमिंग करू लागली व अशा प्रकारे तिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यंगेस्ट स्विमर टू स्विम 100 मीटर असं नामांकन आपल्या नावी करून घेतलं आहे व त्याचबरोबर तिने एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा यंगेस्ट टू स्विम 100 मीटर आणि ती हे अंतर तिने फक्त 10 मिनिटांनी 8 सेकंदामध्ये कंप्लीट करून एक जागतिक विक्रमच केला आहे व तिची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद सुद्धा तिने करून घेतली तिच्या नावे. अशाच प्रकारे आम्ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी पण तिचा प्रयत्न करत आहोत व लवकरच त्याचे निकाल सुद्धा आमच्या हाती येतील अशी अपेक्षा आहे. तुम्हाला भीती नाही वाटली, एवढी छोटी मुलगी आपली पाण्यामध्ये जाते आहे? भीती तर म्हणजे पहिले असं वाटायचं की बाबा करेल की नाही, म्हणजे एक आई म्हणून धाडस होत नव्हतं. पण जेव्हा पहिल्यांदा तिला आम्ही जेव्हा घातलं ना त्याच्यानंतर माझी थोडीशी भीती कमी झाली की नाही ही करू शकते, ही काहीतरी हिच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि असं म्हणतात ना की काहीतरी जेव्हा आपल्याला मोठं करायचं असतं तेव्हा काहीतरी रिस्क आपल्याला घ्यावीच लागते असं मला वाटलं आणि आम्ही ते कंटिन्यू केलं. आज वेदा प्रकाश सरफरे ही फक्त एक मुलगी नाही, ती महाराष्ट्राची, भारताची शान आहे. ती सिद्ध करते की वय हे फक्त एक आकडा आहे. वेदानं हे दाखवून दिलंय की जर एखाद्या 2.25 वर्षाच्या मुलीला हे शक्य असेल तर तुम्हाला आम्हाला काय अशक्य आहे.